आणि बातमी पंढरपूरमधून आहे। पंढरपूरमध्ये पुराचा धोका पुन्हा एकदा वाढलाय। चंद्रभागेच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ झाली आहे आणि त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। दरम्यान उजनी धरणातून भीमा नदीत तर वीर धरणातून नीरा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय। त्यामुळे पुन्हा पुराचा धोका वाढला असून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय। वीर आणि उजनी धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे पंढरपूरला पुन्हा एकदा पुराचा धोका निर्माण झालेला आहे। सध्या उजनी धरण ओव्हरपॅक झालेले 107% एवढं उजनी धरणात पाणी आहे आणि अशा परिस्थितीत उजनीकडे जवळपास 1 लाख क्युसेक विसर्गाने पाणी येत असल्याने सध्या उजनी धरणातून 70,000 क्युसेक एवढ्या विसर्गाने पाणी सोडलं जात आहे। अजूनही हे पाणी वाढवलं जाणार आहे। 1 लाखापर्यंत उजनीचा विसर्ग वाढू शकणार आहे। त्याच पद्धतीनं वीर धरण जे आहे त्याची परिस्थिती थोडीफार अशीच आहे। वीर धरणातूनही 70,000 क्युसेक विसर्गाने पाणी सोडण्यात येत आहे। दोन्ही धरणं ओव्हरपॅक आहेत, त्यामुळे पंढरपूर आणि परिसरातल्या जवळपास 46 गावांना पुन्हा एकदा पुराचा धोका निर्माण झालेला आहे। हा जो पाण्याचा विसर्ग आहे, वीर धरणातून सोडलेलं पाणी नीरा नरसिंगपूर इथं भीमेला मिळतं आणि हे दोन्हीचा एकत्रित विसर्ग पंढरपूरला येत असतो आणि त्यामुळेच पुन्हा एकदा गेल्या 15 दिवसात दुसऱ्यांदा पंढरपूरवर पुराची टांगती तलवार आहे। 15 दिवसापूर्वी ज्यावेळेला असाच पाण्याचा विसर्ग वाढला होता त्यावेळेला व्यास नारायण अंबिकानगर या इथल्या लोकांची वसाहतीतल्या लोकांना हलवण्यात आलं होतं। अजूनही जर पाणी वाढत गेलं तर याच पद्धतीनं लोकांना हलवावं लागणार आहे। जवळपास 1 लाख क्युसेक विसर्गानं सध्या चंद्रभागेत पाणी वाहत आहे। संपूर्ण घाटाकडे येणारे रस्ते बंद करण्यात आलेले आहेत। कोणत्याही भाविकांना चंद्रभागेच्या पात्राजवळ येऊ दिलं जात नाही। सर्व ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। कोणताही धोका होऊ नये याची खबरदारी प्रशासनाकडून घेतली जात आहे। चंद्रभागेच्या तीरावरून कॅमेरामन अजित देशपांडेसह सुनील दिवाण, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।